थँक्यू डीजे. यस थँक्यू. बॅट्समन लगेच पाठवून द्या बॅट्समन. आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी देखील आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये या. 12वा प्रतिनिधी जर आला नाही तर आपल्याला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं, लक्षात घ्या. तर आपला 12वा प्रतिनिधी येणं गरजेचं आहे. नाही संध्याकाळच्या टायमात एकदम क्लिअर दिसते. आता ऊन आहे म्हणून असं दिसत संध्याकाळी जरा होते ना ऍक्च्युली मांडून असं असं नाही अँगल मध्ये टेन्शन नका. ऊन असं फिरतोय ना तरी पण सावलीमध्ये असं तिकडे माहिती नाही पण तिकडे तो रस्ता सारखा आहे ना आणि वरखाली आहे ना एरिया ती मागे तिकडेच होतं ना. तर सामन्याला सुरुवात होते. दोन्ही ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये अशोक भोरड आणि विकास वल्वी. स्ट्राईकवरती अशोक, नॉन स्ट्राईकवरती विकास. कालच्या दिवसामध्ये वाहतोय फास्टेस्ट 50 ज्याच्या नावावरती नोंदवली गेली. विकास भोरड 15 चेंडूमध्ये त्याने तब्बल 57 धावा केल्या कालच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये 3 अर्धशतक आपण पाहिली. महेश मोहिते याच्या बॅटमधून पहिलं अर्धशतक आलं, त्यानंतर विश्वनाथ जाधव याच्या बॅटमधून दुसरं अर्धशतक आलं, त्यानंतर फास्टेस्ट 50 या नावावरती आपण नोंदवली गेली ती म्हणजे अशोक भोरड. तर परेश जाधव बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. इगल नायगाव या संघाच्या माध्यमातून तो खेळतो. आता मात्र सानवी 11 या संघाच्या माध्यमातून खेळतोय. पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात होतोय. लेट्स प्ले. पहिलं षटक पॉवर प्लेचा. पहिला चेंडू केल्यासाठी अशोक भोरड. पहिला चेंडू फुल टॉच बॅटची एच. चेंडू गलीच्या क्षेत्रामधून वेगाने निघून जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूला अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा. कमालीचं क्षेत्ररक्षण. ज्या पद्धतीने अगदी सीमारेषा जवळ हा चेंडू त्याने अडवला गेलाय. 2 धावा मात्र थांबू शकलेला नाहीये. 2 धावा या धाफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू हाताला गेला होता, मात्र बॅट्समन पासून चेंडू थोडासा दूर. तेच कारण बॅटची एज लागली गेली. चांगला प्रयत्न आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळते परेश जाधव मार्फत. बॅट्समनच्या बॉडीपासून चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न सफल देखील होतोय. पहिला चेंडू फुलटॉस हाताला होता, त्यानंतर वाईड यॉर्कर चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल. अवलेस थोडासा चेंडूला फुडेला. चेंडू गॅपमध्ये निघून जातोय. नंदकुमार रावते याच्याकडे कुठलीच संधी नाही आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. हा लाय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अशोक भोरड भरपूर ताकदीचा वापर या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. 4 धाव्यांशी धाव फलक पाहतोय आपण. 6 धावा. यस याच दरम्यान 9 चेंडू हाताला गेलाय. नो बॉल. तर पुढचा चेंडू हा फेट असणार आहे. एक्स्ट्रा धावेने धाव फलक पाहतोय पण 7 धावा. पहिले 2 चेंडू अचूक टप्प्यावरती हाताला गेले होते, त्यानंतर मात्र कुठेतरी लाईन आणि लेंथ मध्ये बिघाडताना पाहायला मिळते परेश जाधव. यावेळेस मिस टाइम फटका. नंदकुमार रावते चेंडूच्या खाली. फ्रीटचा चेंडू असल्या कारणाने बॅट्समन बाद होणार नाहीये, कारण या अगोदर 9 चेंडू हाताला गेला होता. 1 धाव मिळेल. या एका धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण. 8 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. परेश जाधव कालच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग त्याने केली होती. तेच कारण आजच्या दिवसामध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी त्याच्यावरती कामगिरी सोपवली गेली. आतापर्यंत चांगली बॉलिंग त्याने केलंय.
यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न विकास वल्वी, एक बिग हिटर म्हणून त्याची वर्णी लागते वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये, मात्र त्याला इथे थांबवण्याचं काम करतोय परेश जाधव. चेंडू आला डॉट, 10 फलकावरती धावा लागल्या तर म्हणजे 8. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकामध्ये. पहिलं पावट्याचं षटक हाताळलं जात आहे 2 क्षेत्ररक्षकांमध्ये 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये. यावेळेस जबरदस्त फटका, सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. सूरज रंगीजी निलेश में थँक्यू डीजे. तर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा या खर्च केल्या गेल्यात परेश जाधव मार्फत. पहिले 5 चेंडू अचूक टप्प्यावरती जरूर हाताला गेला, त्यानंतर एक 9 चेंडू हाताला गेला, त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवर त्यामध्ये षटकार आला. विकास वल्वी याला का बिग हिटर म्हटलं जातं त्याचं चांगलं उदाहरण त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलंय. तर षटकांशी धाव फलक पाहतो आपण. 14 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. तर आकाश रिपट येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती. परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची वर्णी लागते आकाश रिपट. रणजित स्पोर्ट कासार वडवली या संघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्रिकेट खेळत असतो आकाश रिपट. APL मध्ये मात्र सानवी 11 या संघाच्या माध्यमातून तो खेळताना पाहायला मिळतोय. पहिले षटक थोडंसं मागणं पडलं गेलं, तेच कारण दुसरं षटक हाताळण्यासाठी आकाश रिपट याला बॉलिंग मार्क वरती प्राचारण केलं गेलंय. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंस चेंडूला फील्ड केलं जाईल. यावेळेस दुसरी धाव धोक्याची ठरू शकते, तेच कारण विकास वल्वी यांनी अशोक भोरड याला माघारी धाडलंय. एकच धाव मिळेल. या एका धावेनिशी धाव फलक पाहतोय पण 15 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. या मॅच साठी अंपायर जर बघले तर मोंटी गोडेकर, त्यानंतर अजयजी वर्टा, हे 2 आपण अंपायर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळालंय. आकाश रिपट यावेळेस खोलव्या टप्प्याचा चेंडू होता, मनगडी साने फटका पाहतोय. चेंडू वेगाने सीमारेषा बाजूने चाललाय, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू फरार, सीमारेषा पार. हालाय दमदार चौकार, 4 धावा. 1 2 3 4 थँक्यू डीजे. खोलव्या टप्प्याचा चेंडू होता, मनगडीच्या सहाय्याने जर बघितलं तर बॅटचं फेस ओपन केलं होतं, गॅपमध्येच सरळ चेंडू निघून गेला होता. यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय नंदकुमार रावते. यस, कुठली चुकी होत नाहीये. विकास वल्वी बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन राजू करमळा, न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. विकास वल्वी बाद झाल्यानंतर राजू मैदानाच्या आतमध्ये. आकाश रिपट पाहतो आपण. यावेळेस पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर वलन घेतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. रुपेश दांडेकर विकेटच्या मागे आपण पाहतोय.
आतापर्यंत चांगली कामगिरी कालच्या दिवसामध्ये देखील चांगली कामगिरी राहिली होती सानवी 11 या संघाची. कालच्या दिवसामध्ये 2 सामने झाले होते. एक सामना त्याने जिंकला, एक सामना त्याने गमावलाय. 2 पॉइंट त्यांच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी लिडिंग एज पुन्हा एकदा नंदकुमार रावते चेंडूच्या खाली. नंदकुमार रावते कुठली चुकी करत नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद राजीव करमडा बॅक टू द डगआउट. माणुसकीची जोपासन मानवतेची शिकवण प्रकृतीचे पूजन धरती आबाचे ऐलान अन्यायाची झुंझुन उदार जीवावर होऊन अन्यायाची झुंझुन उदार जीवावर होऊन घेऊन समाजाची आन बिरसा करी उलगुलान घेऊन समाजाची आन बिरसा करी उलगुलान क्रांती सूर्य भगवान जागृत केला स्वाभिमान अंधश्रद्धा व्यसन थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन देवीदास जाधव मैदानाच्या आतमध्ये. धाफलकावरती धावा जर मिळाल्या तर 19 धावा या धाफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. पहिला चेंडू करत असताना देवीदास जाधव याच्या बॅटमध्ये हा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. तर डीजेना थांबवतोय एपीएल साठी भरपूर योगदान आपल्याला आलेलं आहे. नक्कीच त्यांचं देखील नामकरण करणं गरजेचं आहे. त्या विदर्भात आपण आपल्या मंचावरती पाहतोय जयदीप गवळी याचं देखील आज आगमन झालंय. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील केला. खास कारण आपण पाहतोय जयदीप गवळी न चुकता दर दिवशी आपण तो जो बिरसा मुंडा चौक जो पुतळा आहे त्या पुतळ्याला दर दिवशी हार घालण्याचं काम तो करत असतो आणि आज त्याचे आगमन झालंय. त्याचं हार्दिक स्वागत असेल. आपण दिलीपजी भोईर बंगलापाडा यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी ही आपल्याला स्पॉन्सर झालेली आहेत. आणखीन भरपूर नावं आहेत ते आपण या षटकांतर घेणार आहोत. तर नंदकुमार रावते बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. त्याच्या समोर पाहतोय आपण अशोक भोरट. कालच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती होती मात्र पहिला चेंडू फुलटॉस आणि हा फुलटॉस चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. पंचांचा इशारा होतोय 1+6 7 धावा षटकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडू भीमर चेंडू हाताला गेलाय. हा भीमर चेंडू नक्कीच बिमार करणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल नंदकुमार रावते आणि त्याच्या संघाला. कारण कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं एका षटकामध्ये 17 धाव्यांची गरज होती. अतुल महाकाल याने बिमार चेंडू हाताळला आणि सामना त्याने तो गमावला होता. नंदकुमार रावते आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक त्याने घेतली होती मात्र पहिला चेंडू आजच्या दिवसामध्ये त्याने नो हाताळलाय आणि त्या नो चेंडूचा प्रत्युत्तर इथे दिलं जात आहे. आणखी एक षटकार 6 धावा. अशोक भोरट नावाचा आलाय ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक घेणारा गोलंदाज आजच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 2 षटकार खातोय. म्हणजे वेल आणि काल बदलायला वेल लागत नाही हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस छेडछाड करण्याचा प्रयत्न बॅटची एज अशोक भोरड याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. याच दरम्यान आपण सदन स्मृती संघाचे पॅकर ऑनर संघमालक भावेश बावर यांचे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. खास करून आज त्यांच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
आणि मागच्या वर्षी जर विचार केला तर सदानंद स्मृती या संघाने दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला होता. भावेश बाबर यांचा संघ, भावेश बाबर यांचे तर आत्ताच आगमन झालंय. आपण त्यांना पाहू शकता. यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी भावेश बाबर. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. हॅपी ॲनिव्हर्सरी. तर न्यू बॅट्समन प्रशांत गवली न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. त्याचं कारण अशोक भोरड हा बादून माघारी परतलाय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार जरूर आले होते, त्यानंतर मात्र प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजे नंदकुमार रावते याने. यावेळेस सरळ बॅटने वेगवान पद्धतीचा हा फटका पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण भरत थल्ले मार्फत खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू फरार. पुन्हा एकदा सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. करतो वंदन मी कुल दैवताला आज्य क्रांती विना कोटी भागला करतो वंदन मी कुल दैवताला. थँक्यू. तर याच दरम्यान आदिनाथ लोखंडे, त्यानंतर सुनील रावत, त्यानंतर धनेश वाघ यांचे तर आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की आमच्या VIP डायज वरती या आणि स्थान पण नवा. याच दरम्यान पाहतोय आपण भरत तळे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रत्यक्षकरण देत असताना कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त कॅच त्याने घेतला होता. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट मला काही हरकत नाहीये. मात्र आजच्या दिवसामध्ये एक चौकार देखील त्याच्या हातामधून निसटलाय. त्यानंतर मात्र स्वतःला सावरलंय. 10 फलक पाहतोय पण 41 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्यात नंदकुमार रावते. यावेळेस हवाई सफर, टावरिंग शॉट, चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. देवीदास जाधव ब्रँडेड षटकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या षटकाचा जर विचार केला तर पहिला चेंडू हाताला 9, त्याच्यावरती आल्या 6 धावा, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो षटकार आलाय. तब्बल आतापर्यंत 24 धावा या खर्च केल्यात नंदकुमार रावते याने. आणि आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळेल का? तर भरत थळे करतोय चांगली कामगिरी. अप्रतिम क्षेत्ररक्षण. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र धावचीच्या स्वरूपात इथे प्रशांत गवली आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय भरत थले याच्या हातामधून चेंडू जरूर निसटला होता. भरत थले काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल, मात्र शेवटच्या मोमेंटला त्यांनी चेंडू अडवला. फेकी थोडीशी खराब झाली होती, मात्र बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आला होता. श्रीधर हांडवा बॅकअपसाठी आला होता. त्याच्यामार्फत चांगलं फेकी झाली आणि धावचीच्या स्वरूपात प्रशांत गवळी याला माघारी परतावं लागतंय. थँक्यू डीजे. तर आपण सत्कार आणि सन्मान करतोय. तर कॅमेरामॅनला विनंती असेल की स्टेज कव्हर करायचं आहे. जयदीप गवळी याचा आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. याच्या माध्यमातून दर दिवशी न चुकता तो बिरसा मुंडा चौक जो आहे त्याचा पुतला आहे त्याला हार घालण्याचं काम तो करतोय. विनामूल्य ते काम तो करत असतो. तेच कारण आपण त्याचा सत्कार आणि सन्मान करणार आहोत. रघुनाथजी जोगारी साहेबांची शुभ हस्ते आपण हा सत्कार आणि सन्मान करणार आहोत. पालघर जिल्हा तसेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत रघुनाथजी जोगारी, आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. आपण स्क्रीनवरती पाहू शकता जयदीप गवळी त्याचा सत्कार आणि सन्मान केला जातोय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तर भरत थळे येतोय बॉलिंग मार्क वरती. 48 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्या. 16च्या सरासरीने आतापर्यंत 48 धावा या 10 फलकावरती लागल्या गेल्या 3 षटकांमध्ये. यावेळेस पाहतो आपण ऑप्शनच्या खूपच बाहेरून हा चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांमार्फत. व्हाईट बॉल. मनोज माळी
न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होते. हॉलीक्रॉस घोडबंदर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागते मनोज माळी बिग हिटर, तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या समोर पाहतो आपण त्याच परिसरातील एक खेळाडू भरत थले बॉलिंग मार्कवरती. यावेळेस बॅटची एज स्लीपमध्ये शतरक्षण तैनात आहे. कुठल्या प्रकारे धोका पत्करला जात नाहीये एक्स्ट्रा धावांचा. तर एक धाव या एका धावेनिशी धाव फलक पाहतो पण 50 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस चेंडूला स्वीप करायचं होतं मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थितरित्या आलेला नाहीये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय मात्र रोखलं गेलंय. चांगलं कॉलिंग. एकच धाव या एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण 51 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात या षटकामध्ये. आतापर्यंत पाहतो आपण 2 चेंडू टाकून झालेत, 3 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू जर बघितला तर वाईड हाताला होता, त्यानंतर सिंगल धाव, त्यानंतर सिंगल. देवीदास जाधव आणि मनोज माळी हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस थोडासा चेंडू पुढे ठेवला होता जागेवर खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू डॉट धाव फलक पाहतो आपण 51 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 3.3 चेंडूचा खेळ आपण पाहतो इथे झालेला आहे. खोट्यापाचा चेंडू इनफिल्डच्या वरून खेळलाय. दिलीप गिंबल त्या क्षेत्रामध्ये रनिंग मध्ये पकडतोय. क्वालिटी झेल फलंदाज फेल. मनोज माळी बॅक टू द डग आउट. होय भूषण ना घरा माहीत झाला तर तरी तू येच मी वाट पाहतो. थँक्यू बॅट्समन लगेच पाठवून द्या. काय जबरदस्त फटका केला होता मात्र दिलीप याचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्याने एरिया कव्हर केला आणि हा झेल पकडलाय. न्यू बॅट्समन तुळशीराम सांबरे मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. डावरे हाताचा हा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. लक्षात घ्यायचं या नवीन नियमानुसार जो न्यू बॅट्समन जाईल तो स्ट्राईकवरती राहील. लक्षात घ्या झेल पकडल्यानंतर कुठल्या प्रकारे स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. लक्षात घ्या जो न्यू बॅट्समन असेल स्ट्राईकवरती असेल. नव्याने बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुळशीराम सांबरे हा मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम ओवला पानखंडा. आता मात्र देवीदास आणि तुळशीराम सांबरे यांना चांगली कामगिरी करावी लागेल. 51 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ झाला या षटकामध्ये. चेंडू पडल्यानंतर आपण खाली राहतोय. सबमरिंग डिलिव्हरी. बाकीचं काम यष्टीरक्षक आकाश रिपट हा पूर्ण करतोय. आकाश रिपट आणि आपण पाहतोय भरत तळे सातवी 11 संघाचे आयकॉन प्लेअर आहेत आणि आयकॉनला साजेसी कामगिरी आतापर्यंत आकाश रिपट आणि भरत थले या दोघांची राहिलंय सानवी 11 संघाकडून खेळत असताना. यावेळेस चेंडू हवेमध्ये गोलंदाज आणि विकेट किपर दोन्ही आलेले आहेत मात्र गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. भरत थले कुठली चुकी करत नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. तुळशीराम सांबरे बॅक टू द डग आउट. यस थँक्यू डीजे. त्यानंतर आपण पाहतोय भरपूर सहकार्य आपल्याला लाभलं गेलंय. त्यानंतर पाहतोय संतोष मामा शेलार, त्यानंतर अमित दादा शेलार बंधू यांच्या मार्फत आपल्याला डीजे हा स्पॉन्सर केला गेलाय. त्यानंतर राजूभाई यांच्या मार्फत देखील आपल्याला आर्थिक सहकार्य हे लाभलं गेलंय. त्यानंतर विजयजी बगली, जयेंद्रजी भोसकर, मिलिंदजी भोईर यांच्याकडून आपल्याला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज ज्या स्पॉन्सर झाल्यात. त्यानंतर अजितदादा गोवारी माजी सरपंच चंद्रपाडा याचकडून 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय ओरिजिनल आदिवासी पेंटिंग जे आहेत ते आपण पाहतोय. जे सन्मान चिन्ह देखील आपल्याकडे आहेत. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आकाश रिपट शेवटचं आणि
सांघिक वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकामध्ये त्याने 2 गडी बाद केले, 9 धावा त्याने खर्च केल्या. पुन्हा एकदा त्यांनी आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी उचललाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर बघितली तर एक लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सजवला गेलाय, त्यानंतर डीप मिड विकेट, त्यानंतर एक कॉर्नर क्षेत्रामध्ये, त्यानंतर एक लॉंग ऑन मध्ये पाहतोय, त्यानंतर एक लॉंग ऑफ, नंतर या सरकारच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक फ्लाइंग स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सजवला गेलाय, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. यावेळेस देवीदासच्या बॅटमधून हा आलाय जबरदस्त फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, सरळ 6 धावांसाठी षटकार. सकाळी उठना ओट्यावर बस पबजी यो खेल मेला पबजी यो खेल. थँक्यू. तर नेक्स्ट मॅच कडे देखील आपण वळणार आहोत. तर नेक्स्ट मॅच शेलार स्पोर्ट 4-1 विरुद्ध पार्थ वॉरियर्स या 2 संघादरम्यान नेक्स्ट मॅच होणार आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. फुल टॉस चेंडू, लिडिंग एज आहे, रुपेश दांडेकर चेंडूच्या मागे धावतोय, 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. देवीदास जाधव आता मात्र एक चांगल्या लय मध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 20 धावा, 7 चेंडूमध्ये 20 धावा या वैयक्तिक पाहायला मिळतात देवीदास जाधव याच्या. 59 धावा धाव फलकावरती. चौथा चेंडू पडल्यानंतर वलन घेतोय अगेन्स्ट द स्पिन हा चेंडू केलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नाहीये. चेंडू फरार, सीमारेषा पार, हा आलाय चौकार, 4 धावा. भाई पीछे बंदा है, मार मार मार. याला समजत नाही आता करू मी काय बंदा मार मार यो बोल. याला समजत नाही आता करू मी काय बंदा मार मार यो बोल. थँक्यू. ज्या प्रकारे चेंडूने वळण घेतलं होतं त्याच प्रकारे बॅट देखील फिरली गेली होती. देवीदास जाधव याची चौकार आला. या चौकाने धाव फलक पाहतो आपण. 63 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 2 चेंडू हे बाकी असतील या इनिंग मध्ये. देवीदाससाठी हा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, टावरिंग शॉट, 6 धावा, षटकार. या षटकाराने धाव फलक पाहतो आपण. 69 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत आणि देवीदास जाधव आपल्या वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 30 या धावसंख्येवरती खेळतोय. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये जर विचार केला तर 18 धावा या खर्च केल्यात आकाश रिपाट्याने. यस, दुसरा चेंडू पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आउट ऑफ द पार्क झालाय. यस, मॅच बॉल आलेला आहे. 9 चेंडूमध्ये 30 धावा. जी प्रशांत गवली याने विकेट त्याची सॅक्रिफाईस केली होती ती नक्कीच इथे कामी आलंय. कारण देवीदास जाधव याच्या विकेटसाठी त्याची विकेट त्याने सॅक्रिफाईस केली होती आणि देवीदास याने ते जाणलंय आणि काय जबरदस्त बॅटिंग त्याने आतापर्यंत केलंय. 9 चेंडूमध्ये 30 धावा. तर या इनिंगमध्ये या षटकामध्ये शेवटचा चेंडू घेऊन जातोय आकाश रिपाट. यावेळेस बॅट्समनला फॉलो केला गेला. यस, बॅटची एज अँड गॉन. देवीदास जाधव याची देखील खेळी संपुष्टात त्यांना पाहायला मिळते. तर 5 षटकाचा खेळ झालाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या ते म्हणजे 69 धावा आणि 70 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. तर आपण जाणार आहोत तो लगेच टॉस करण्यासाठी. शेलार स्पोर्ट 4-1 संघाचा संघनायक इथे आलेला आहे. त्यानंतर पार्थ वॉरियर्स संघाचा कॅप्टन लगेच आपण पाठवून द्या. आपण टॉस करणार आहोत. शेवटच्या चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. तर 10 चेंडूमध्ये तब्बल 30 धावा या वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळाल्या. अशोक भरट याने 9 चेंडूमध्ये 20 धावा केल्या. त्यानंतर विकास वल्वी याने 4 चेंडूमध्ये 10 धावा केल्या. त्यानंतर राजू करमडा 0 वरती बाद झाला. त्यानंतर देवीदास जाधव याने काही वादली केली गेली. 10 चेंडूमध्ये 30 धावा त्याने केल्या. त्यानंतर प्रशांत गवली धावचीच्या सुरुवात बाद झाला. 2 चेंडूमध्ये त्याने 5 धावा केल्या. त्यानंतर मनोज माळी याने 3 चेंडूमध्ये 1 धाव केली. त्यानंतर तुळशीराम सांबरे हा 0 वरती बाद झाला. त्यानंतर किशोर याला कुठल्या प्रकारे संधी मिळाली तर आपण जाणार आहोत टॉस कडे. तर शेलार स्पोर्ट 4-1 संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे. तर पार्थ वॉरियर्स आपला लगेच कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्यासाठी.
तर कल्पेश सापटे याला विनंती करतोय की टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची वर्णी लागते कल्पेश सापटे. आणि आपण पाहतोय कल्पेश सापटे यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला सायकल या स्पर्धेसाठी स्पॉन्सर झाले आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. तर यस पार्थ वॉरियर्सचे कॅप्टन कॉलिंग दिले. काटा असा कॉल आलाय आणि छापा इथे आलेला आहे. तर कल्पेशला विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हा. तर वैभव, कालच्या दिवसामध्ये 2 सामने तुम्ही गमावलेत, म्हणजे आजच्या दिवसामध्ये तुम्ही टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? हा तिसरा टॉस जिंकलो मी. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय. या सामन्यामध्ये काय रणनीती काय आखले, काय गेम प्लॅनिंग काय? जास्तीत जास्त धावा मारायचा प्रयत्न करू. या प्लेइंग मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? टॉप ऑर्डरमध्ये कुठले बॅट्समन पाहायला मिळतील जे चांगली सुरुवात करून देतील पावसाच्या षटकामध्ये? महेश मोहिते आणि प्रदीप भोईर. असे कुठले गोलंदाज पाहायला मिळतील ज्या समोरच्या संघाला कमीत कमी धावा वरती रोखण्याचा प्रयत्न करतील, ज्या धावा तुम्ही पूर्ण कराल त्या डिफेंड करतील? जर किरण धूम चालला तर बस झाला, नंतर मग बाकी बरोबर टाकतील. येस, कालच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स झालाय त्याच्याशी तुम्ही खुश आहात? काही चेंजेस प्लेइंग 11 मध्ये बघू आता. येस, तुला शुभेच्छा असतील. तर विकासची आपण टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? मी फिल्डिंग घेतली असते. अगदी मनासारखं झालंय. तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 70 धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करणार. आपल्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? नाही, काय चेंजेस नाही. तर आपल्याला देखील शुभेच्छा असतील. सामन्याला सुरुवात होतोय. तर टॉस जिंकलाय वैभव धूम शहराज स्पोर्ट 4141 या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय आणि पार्थ वॉरियर्स या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेले. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. ओ टू संदीप सर. धन्यवाद प्रदीप लोखंडे, युवा समालोचक या ठिकाणी रिसवण्याचं काम करत आहेत. येणाऱ्या 3 दिवसांमध्ये तुम्ही आणखी नावाज ऐकणार आहात. सागर माळी, विजय भोई हे सुद्धा इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये येताना आपल्याला दिसून येतील. आणि आमचं भाग्य की सलग आम्हाला प्रत्येक वर्षी आदिवासी प्रीमियर लीग मध्ये धावतं समालोचन करण्याची संधी आयोजकांच्या माध्यमातून मिळत असते. मॅच स्टार्ट झालं. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 5 षटकांमध्ये 69 धावा बनवल्या. फलंदाजी करताना रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा संघाने. आणि प्रत्युत्तरादाखल आता प्रारंभिक जोडी उतरली आहे सानवी 11 या संघाची. स्ट्रायकिंगकडे फलंदाज दिलीप चिंबल आणि नॉन स्ट्रायकिंगकडे फलंदाज आहे रुपेश दांडेकर. संघ मालक मैदानाच्या आत गेलेत. मनोज माळी पहिले षटक टाकण्याकरता सज्ज. मनोजाचा पहिलाच बॉल ऑफ ब्रेक डिलिव्हरी पुल करायचा होता. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये तैनात असलेला क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन. रॉयल डकवर फलंदाज बाद. थँक्यू डीजे. होईक्रॉस घोडबंदर संघाच्या माध्यमातून अनेक वेळा त्याला तुम्ही बघितलंय. आणि खरं तर महेश मोहिते हा सुद्धा होईक्रॉस घोडबंदर संघाच्या माध्यमातून कळत असतोय, ज्याने या स्पर्धेला सुरुवात करत असताना पहिल्याच मॅच खेळताना पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक साजरं केलं. त्याच्यानंतर विश्वनाथ जाधव आणि तदनंतर तिसरं अर्धशतक कमी बॉलमध्ये ज्यांनी सादर केलं तो अशोक बोरोड मैदानाच्या आत सध्या फिल्डिंग करण्याकरता सज्ज आहे. रॉयल डक या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर खऱ्या अर्थाने जो फलंदाज इनिंगच्या पहिल्याच बॉलवर बाद होतोय त्याला रॉयल डक असं म्हटलं जातं आहे. डक हा शब्द मुळातच 17 जुलै 1866 साली खऱ्या अर्थाने या क्रिकेट विश्वामध्ये येताना दिसलंय. नवीन बॅटर गेलाय आता आकाश रिपट. शरीरापासून दूर खेळला जातोय शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. आताचा चेंडू हा लेग ब्रेक केलाय. याआधी ऑफ ब्रेक चेंडू होता आणि एका धावणीचे खातं उघडलंय आकाश या खेळाडूने. रणजी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून तो क्रिकेट खेळत असतोय. कासार वडवली हा संघ त्याचा पहिला संघ आहे. आणि जर आपण बघितलं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये तर त्यांचा कासार वडवली संघ खूप चांगलं प्रदर्शन करत असतोय.
स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा अनुभवाचा जोरावर चांगले चेंडू रिलीज करतोय गोलंदाज मनोज. डॉट बॉल. 3 चेंडूंची समाप्ती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 1 गडी बाद 1 धाबा. 70 धावांचं लक्ष्य. 14च्या सरासरीने ह्या 70 धावा पूर्ण होऊ शकतात. प्रत्येक षटकामागे 14 धावा बनवाव्या लागतील. शॉर्ट बॉल. लेग ब्रेक चेंडू. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांकरता ठोकलेला शानदार चौकार. सुंदररित्या रिप्ले दाखवला गेलाय आणि चांगलं शॉट सिलेक्शन. पॉवर प्लेचा फायदा उचलला गेलाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 5 धावा. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडला गेलाय. चेंडू गली क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव पूर्ण केली रुपेश दांडेकर या खेळाडूने. दोघांमध्ये ताळमेळची कमी आणि इथे एकच धाव मिळेल या फलंदाजाला. एका धावडीची धावसंख्येत बदल. 1 गडी बाद. धावसंख्या धावपळकावर आहे ती 6 धावा. 5 चेंडू समाप्त झालेत मनोज माळी या गोलंदाजाचे. क्रॉस घोडबंदर संघाकडून सुद्धा त्यांनी चांगली गुणवत्ता सिद्ध केलंय. स्वतःला सिद्ध करण्याचा आजच्या दिवसात त्याचा हेतू आहे. जी संधी तुम्हाला मिळते या लीग मॅच मध्ये त्या संधीचं सोनं करावं लागेल. पुढचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. आकाश रिपट याच्या बॅट मधून आलाय हा मोठा फटका. 6 धावा षटकार. मारला वरच ना बो फार वरच ना तोल लगे बांधायचे तिकून नाही पाहिजे आया लग्नाचा वैतर होतील माझे. सोनस का तुला नाही पाहिजे. ओढेवर शांता सपन माझे. बापातला गावन विचार तुझे. ओढेवर शांता सपन माझे. बापातला गावन विचार तुझे. बाबा औंदा तरी लगीन करस का नाही. बाबा औंदा माझे लग्नाचा वाजव डीजे. पोरा पोरी नाचतील मनवन माझे. बाबा औंदा माझे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जातात त्या 12 धावा. मोस्ट रन स्कोरर्स कोण असेल दाखवलं जातं. विश्वनाथ जाधव 3 इनिंगमध्ये 63 हायेस्ट स्कोर त्याचा. 104 रन्स त्याने बनवले. अशोक बोरड याचा 57 हायेस्ट स्कोर आहे आणि 13 बॉलमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केलं होतं. 3 इनिंगमध्ये 104 धावा त्याने बनवलेत. भरत तल्ले नावाचा खेळाडू सांडवी स्पोर्ट्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. कर्णधाराची मोठी जबाबदारी स्वीकारतोय. 2 इनिंगमध्ये त्याच्या खात्यामध्ये 60 धावा आहेत. 43 हायेस्ट त्याची धावसंख्या. महेश मोहिते हा 4थ्या क्रमांकावर दिसतोय ज्याने पहिलं अर्धशतक पूर्ण केलंय. आता 12 धावा धाव फलकावर 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 58 धावांची गरज. 24 चेंडू 58 धावा. रिक्वायर रन रेट 14.50 आपल्याला पाहायला मिळतोय. देवीदास जिंबल गोलंदाजी मार्गावर. खरं तर या संघाच्या संघ मालक आपण बघितलं तर दिलीप जिंबल आणि त्याचबरोबर संघ मालकाची मोठी जबाबदारी पार पडताना दिसत आहेत. त्यांच्या सोबतीला आपण बघितलं रवींद्र चिंबल आणि दिनेश जाबर हे संघ मालक आहेत या संघाचे. गोलंदाज तयार. समोरच्या इनकडून जस्ट शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू आणि या चेंडूला ऑन साईडला वाईड ऑफ मिड ऑन क्षेत्रामध्ये वळवलं. 1 धाव पूर्ण. डीप मिड ऑन मधून फेकी येईपर्यंत एका धाब्यावर समाधान मानावं लागतंय. देवीदास याने पहिल्याच बॉलवर 1 धाव दिली. रुपेश दांडेकर कालच्या दिवसात पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन त्याचं आणि त्याच्यानंतर सातत्य राखलं गेलं नाही. इनसाइड आउट. इनफिल्ड वरून चेंडूला उडवलंय. एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. दर्जेदार चौकार. क्लास ड्राईव्ह. फार वरच ना तोल लगे बांधायचे तिकून 6 रन. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्याकरता जाणला जातोय आकाश रिपट नावाचा खेळाडू. बघा ना काय डोक्याचा वापर केलाय. जे 38 सर्कलच्या आतमध्ये शतरक्षक होते त्याच्यावरून एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला टोळावलं गेलंय जिथे सुरक्षितरित्या 4 धाव मिळत आहेत. धावसंख्या 17. 1 गडी बाद 17 धावा. 70 धावसंख्येचा पाठलाग होतोय. रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा संघाविरुद्ध लढा देताना
आता अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 17 धावा, रिक्वायर रन रेट 14 पेक्षा थोडस जास्त बनलंय. अक्रॉस द लाईन, चार्ज द बॉल ओव्हर द काउ कॉर्नर एरिया, मॅसिव्ह हिट, 6 रन्स. वरच बो फार वरच तोंड लगे बांधायचे तिको. आता विस्फोटक रूप धारण केलंय. ॲक्शन रेट आता घसरताना दिसतोय. 13.43च्या सरासरीने अजूनही मॅच जिंकण्याकरता 47 रनची आवश्यकता आहे. पुढचा बॉल गोलंदाजाला प्रश्नामध्ये टाकलंय. उत्तर त्याला शोधावं लागेल. ओहो, उत्तर त्याने शोधले. विकेटचं पतन, त्रिपा उद्ध्वस्त, मोठी विकेट सापडलंय. गॉन. बाबा एक पोरी हाय मनन माझे, नांगाया चल जाऊ घरातीचे. बाबा एक आता पोरी हाय. श्रीपट 5 बॉल मध्ये 17 धावा बनवल्या आणि काय चांगला चेंडू टाकलाय. कशा पद्धतीने हा चेंडू टाकलाय ही चर्चा आपण करूया. रिप्ले मध्ये दाखवलं गेलंय. एक जर आपण चेंडू बघितला तर यॉर्क केलं गेलं. यॉर्क म्हणजेच वाईड यॉर्करचा मारा, डाबी यष्टी वाकवली गेली. फलंदाजाला सुद्धा अंदाज कळला नाही. ज्या फलंदाजाने 17 धावांचं योगदान दिलं त्याच्यानंतर आता संकट जी वाढली आहेत ते संकटांना जिद्दीने तोंड देऊन चांगलं खेळ करावा लागेल. धावसंख्या 2 गडी बाद 23 धावा, अजूनही 47 रनची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानाच्या आत गेलाय. भरत तल्ले कर्णधार, संघनायक म्हणून मोठी जबाबदारी. कालच्या दिवसात कमाई सुद्धा केली भरत तल्ले आणि एका जळ करता त्याच्यासाठी 700 ते 800 रुपयाचं पारितोषिक आपण पाहिलंय. रुपेश दांडेकर एक चांगला खेळाडू आहे. पूर्वी पायगाव संघाच्या माध्यमातून त्यांना आपण अनेक वेळा बघितलंय आणि आता घरचा संघ चिंचोटीचा. आडवे बॅटिंग करायचं होतं आणि इथे बघूया काय घडलंय. यस, एज लागलंय की नाही. यस, बॅटचं एज लागलंय. विचित्र पद्धतीने हा थोडासा शॉर्ट सिलेक्शन. पुन्हा एकदा बघूया आपण कशा पद्धतीचं शॉर्ट सिलेक्शन. गोलंदाजाने लगातार 2 विकेट्स मिळवल्यात. फुल लेंथ बॉल होता. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू होता. कदाचित यष्ट्या तरी वाकल्या असत्या, अन्यथा चेंडू वाईट तरी मिळाला असता. एज लागले. बघा ना काय ऍक्शन आहे. पहिल्यांदा असं घडलंय या क्रिकेटमध्ये. विकेटचं पतन झालंय. धावपळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा. 23. बाबा बयाना काढ ना, जातो मी पातल्यावर. बाबा औंदा माझे लग्नाचा वाजव डीजे, पोरा पोरी नाचतील मांडवण माझे. बाबा औंदा माझे लग्नाचा वाजव डीजे, पोरा पोरी नाचतील मांडवण माझे. थँक्यू डीजे किशोर गांगुर्डे. राजावळी संघातून खेळत असतात आणि हा अप्रतिम झेल टिपलाय. नवीन बॅटर मिस्टर परेश जाधव डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलं. एक धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. 1 धाव मिळाली. याचबरोबर 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या जातात. ते 24 धावा. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये आता हव्या आहेत 46 धावा. 18 चेंडू 46 धावा. गोलंदाज काय गोलंदाजी चांगली करेल की फलंदाज चोख उत्तर देईल त्या गोलंदाजाला. चर्चा करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू डीजे. वेळेला महत्व द्या. टाइम इज मनी. घड्याळाचा काटा कुणाकरता थांबत नाही आणि पंच दाखवतात घड्याळ. पूर्वी बघा ना, घड्याळ एकाकडे असायचं, वेळ सर्वांना मिळायचा. आता घड्याळ प्रत्येकाकडे असते, वेळ मात्र कुणाकडे नसतोय. हा वेळ काढणं गरजेचं आहे.
18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये 46 धावांची गरज आहे. तुमची युनिटी, तुमची एकता ही फार महत्त्वाची आहे. बाजारामध्ये मिळणारी गुच्छामधील द्राक्ष, त्यांची किंमत तुम्हाला ठाऊक आहे, त्यांची किंमत जास्त असते आणि जे सुटलेली द्राक्ष असतात त्या सुटलेल्या द्राक्षांची किंमत ही फार कमी असते. याचं कारण काय मित्रांनो? कारण ती जी गुच्छामध्ये असलेली जी द्राक्ष आहे ती एकी आपल्याला दर्शवत आहेत आणि विखुरलेली जी द्राक्ष आहेत ती आपल्याला एकी दर्शवत नाही. तसं तुम्ही विखरू नका, एकत्रित या, संघटित व्हा आणि संघटित झाल्यानंतर मैदानाच्या आतून चांगला खेळ तुम्ही करू शकतायत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. ओहो, कोळटपदा चेंडूला खोदून काढलंय. शतरक्षक कोणती चूक करत नाही. विकास वळवी याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज होतो फेल. आणखीन एक धक्का, 24 धावा. बॉल आणि 17 बॉल मध्ये आता सानवी स्पोर्ट्स ह्या संघाला, सानवी 11 ह्या संघाला अजूनही 46 धावांची गरज आहे. प्रश्नामध्ये पुन्हा एकदा टाकलंय. आता नवीन गेलेला बॅटर नंदकुमार रावते काय करेल मैदानाच्या आतमध्ये? लोक काहीही म्हणो, कारण पाठीमागे स्तुती करणारे, निंदा करणारे बरीच लोक असतात. त्यांचा तुम्ही विचार करू नका, कारण बाजारामध्ये सुद्धा लोक पेरू घेताना गोड आहे काय हे विचारतायत आणि त्याच्यामध्ये मात्र मीठ आणि मसाला टाकून तो पेरू खाला जातोय. म्हणूनच त्यांचा काही विचार करू नका, तुमचं सर्वोत्तम खेळ दाखवण्याचा प्रयत्न करा. आता 17 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता. सरळ बॅटचा वापर केला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही व्यवस्थित येताना दिसत नाही. एकच धाव काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसला. एका धावणीशी धावपळ कबर धावा लागल्या जात आहेत. त्या 4 गडी बाद 25 धावा. 16 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता. 2 मॅच मध्ये 1 विजय आणि 1 पराभव फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वाट्याला आलाय. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या समोरच्या संघाची सुद्धा तशी स्थिती आहे. दोन्ही संघाने 1-1 मॅच जिंकलाय, 1-1 मॅच गमावलाय. आता कोळटपदा चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धावणीशी धाव संख्येत बदल होतोय. धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा. जिंकण्याकरता जे लक्ष होतं 70 या धावसंख्येचं, पाठलाग करताना धावा आहेत त्या 26. 15 बॉलमध्ये 44 धावांची आवश्यकता. रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाविरुद्ध सानवी 11 या संघाला. मॅच कडक बनेल यात काही शंका नाही. गोलंदाज मनोज तयार. ऑफ स्टंपर सफळ झालाय. चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षक यष्ट्यांच्या मागे कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन होतोय. तू चल मै आया, गॉन. नियंत्रण आपल्याला दिसत नाही पटक्यांवर, नियंत्रण दिसतं गोलंदाजीवर. 14 बॉल 44 धावांची गरज आहे. नियंत्रण हा शब्द किती महत्वाचा आहे बघा ना. जन्मापासून वृद्धापणापर्यंत आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. सज्ञानपणामध्ये आपल्या रागावर आणि वासनेवर नियंत्रण ठेवणं फार महत्वाचं आहे. तसंच क्रिकेटच्या मैदानावर तुमचं क्रिकेट खेळताना फलंदाजी असो गोलंदाजी असो दोघांवर नियंत्रण असणं गरजेचं. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर निघणारा चेंडू पंचाने वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धावणीची धावसंख्येत बदल होतोय. धावा लागल्या जात आहेत 27 धावा. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 43 रनची आवश्यकता. 14 चेंडू 43 धावा. ऑन साइडला लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्कोअर लेग डीप मध्ये आहेत. इश अँड टेकन. विकेटचं पतन झालंय. बॅटचं एज लागलंय. आवाज जोरदार आलाय. आणखीन एक धक्का. दे धक्का हा चित्रपट तर आपण पाहत नाही ना.
पहिल्या षटकामध्ये धावा मोजणारा गोलंदाज तिसरं षटक टाकतोय जिथे पॉवर प्ले नव्हता. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर 5 बॉलमध्ये त्यांनी 3 सफलता हासिल केलेत. मनोज, काय तारीफ करावी या खेळाडूची. 6 गडी बाद 27 धावा, 13 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता. फलंदाजी करणाऱ्या, प्रत्युत्तर देणाऱ्या सान्वी स्पोर्ट्स या संघाला सान्वी 11 संघ अडचणीमध्ये आलाय. अडचणी कुणाच्या वाटत नाही मित्रांनो. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, चेंडू हा बेता आहे. शतरक्षकाने झेल धरतीला दान दिलंय. हा कॅच त्यांनी सोडलाय आणि फायदा झालाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. बघू शकतायत इथे धाव पूर्ण केली नाही. याचबरोबर 3 षटकांची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 6 गडी बाद 27 धावा. पाण्याची आवश्यकता ही खेळाडूंना भासली जाते आणि पाणी पुरवठा लवकरात लवकर मैदानाच्या आत केला जाईल. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता. 27 धावसंख्या रुद्राक्ष स्पोर्ट्स विरुद्ध लढा देत असताना बनली आहे. 12 चेंडू 43 धावा होतील काय, शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालंय. शंका इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्याआधी आपण छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आदिवासी प्रीमियर लीग 2022. जासला आता सांग तू बसला. चल आबा नवरीला गाय, आयाला घरचा काम बदलाय. लीडिंग विकेट टेकर कोण कोण आहेत ते आपण चर्चा करूया. 12 बॉल 43 धावांची गरज आहे. संदीप सांबरे ब्रदर्स संघाचा संघनायक आहे, ज्यांनी 3 इनिंगमध्ये जर आपण विचार केला 6 ओव्हर्समध्ये 7 गडी बाद केलेत. निलेश सांबरे यांनी 3 ओव्हर्समध्ये 6 गडी बाद केलेत. आकाश रिपट क्रमांक 3 वर आहे, सान्वी 11 संघाचा खेळाडू, ज्यांनी 4 ओव्हरमध्ये 6 गडी बाद केलेत. अतुल महाकाल यांनी सुद्धा सध्या 5 गडी बाद केलेत. सध्याच्या घडीला धावा धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 27 धावा. 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 43 रनची आवश्यकता. 12 चेंडू 43 धावा, 43 धावा 12 चेंडूमध्ये. अशोक बोरड नावाचा खेळाडू यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. किशोर गांगुर्डे यांना खूप दिवसानंतर आपण बघतायत. एक अतिशय चांगला खेळाडू, आदर्श खेळाडू म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. तो सुद्धा आपल्याला रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा संघामधून खेळताना पाहायला मिळतोय. रिक्वायर रन रेट आता 21चा बनलाय, 21 पेक्षाही जास्त बनलाय. 12 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता सान्वी 11 या संघाला. ज्या सान्वी 11 संघाने पहिला मॅच खेळत असताना पहिल्या मॅच मध्ये बलाढ्य अशा सेलर स्पोर्ट्स 4-1 संघाचा पराभव केलाय, तो सान्वी स्पोर्ट्स आता ह्या मॅच मध्ये सान्वी 11 हा संघ ह्या मॅच मध्ये कुठेतरी कमी पडतोय. डावपेच आखला जातोय. वेळेला महत्त्व द्या. वेळ असेल तर आपण सर्व काही मिळवू शकतोय. वेळ असेल तर आपण पैसा कमवू शकतोय. वेळ असेल तर आपण फिटनेस कमवू शकतोय. वेळ असेल तर आपण प्रसिद्धी कमवू शकतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय तो म्हणजेच विकास वळवी, नागले संघाचा हा मातब्बर खेळाडू. समोरच्या इनकडून स्वर्गीय ज्ञानेश्वर सापटे इनकडून गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल, आडव्या बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट मध्ये कोणती चूक करत नाही राजू करमुडा आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन विकेटचं पतन. फलंदाज होतोय फेल. ए कोळी होते दुकानाशी थांब ना. मानसी काय काही काम आहे का? पूर्णांक 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 27 धावा. 11-43 नवीन बॅटर गेलाय, रोशन गेलाय. आडव्या बॅटचा वापर करतोय सध्या फलंदाजी मार्गावर असलेला खेळाडू. 1 धाव पूर्ण, 1 धावेची धावसंख्येत बदल. धावा लागल्या जातात त्या 28 धावा. 1 धाव फार मोलाची आहे. रोशन 1 धाव पूर्ण करतोय. अमित नावाचा खेळाडू आता क्रमांक 8 वर आलाय. दिलीप फ्लॉप ठरलाय.
रुपेश दांडेकर एका चौकाराची 7 धाव बनून गेलाय. आकाश याची विकेट फार महत्वाची. ओहो, रायझिंग डिलिव्हरी, अनपेक्षितरित्या उसळी घेणारा चेंडू फलंदाजाला अचंबित करतोय. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या मंदावली, धावसंख्या धावपळकावर आहेत. 7 गडी बाद 27, 10 अजूनही 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये 28 धावा सध्याच्या घडीला आहेत. 42 धावांची गरज. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगला चेंडू, गुड डिलिव्हरी. काय घडलंय, विकेट मिळते काय बघूया. यस, कसा बाद झाला हे सुद्धा आपण बघूया रिप्ले मध्ये. नेमकं काय घडलंय त्या ठिकाणी. खऱ्या अर्थाने आय थिंक बघू शकतायत हा बॅटर. ओ हो 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 हो, यष्टी रक्षकाचे हे चांगलेपणा, म्हणजेच यष्टी रक्षकाचा हा सावधपणा आणि त्या सावधपणामुळेच या फलंदाजाला परतावा लागतोय धावबादच्या स्वरूपात. विकेटचं पतन 8 बाद धक्का, 8 गडी बाद, धावसंख्या 28, 28. महेंद्र पवार कुठेतरी गेलेत, त्यांची पावर असली की आम्हाला सुद्धा बरं वाटतंय. 8 गडी बाद 28 धावा. विकास वळवी गोलंदाजी मार्गावर, 4 चेंडू त्याने टाकलेत. आता जर विचार आपण केला, खऱ्या अर्थाने 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉलमध्ये पल्ला गाठायचा आहे फार मोठा 42 धावांचा. 8 बॉल 42 धावांची गरज. लास्ट विकेट सुद्धा आपण बघितलंय. नवीन बॅटर मिस्टर श्रीधर. खरोखरच रुद्राक्ष स्पोर्ट्स गवळीपाडा चिंचोटी संघाचं कौतुक करेन. प्रशांत गवळी एक सोयमी कर्णधार आणि त्यांच्याच अधिपत्याखाली हा संघ खेळताना दिसतोय. स्विंग अँड मिस, आत वळणारा चेंडू होता विकास वळवी याचा. पहिल्या चेंडूवर गडीपात केला, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर धावबाद विकेट, 5वा चेंडू डॉट टाकलाय. 5 बॉलमध्ये केवळ 1च धाव मोजली गोलंदाज विकास वळवी याने. टेनिस क्रिकेटचा असलेला अनुभव त्याचा काही कमी नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू वळण घेतोय. षटकाची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सानवी 11 संघाची धावसंख्या 8 गडी बाद 28 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 42 रनची आवश्यकता. हा आपण रन रेट चार्ट बघू शकतायत. एका बाजूला जर आपण ग्रीन जी रेषा आहे ती रुद्राक्ष स्पोर्ट्सची आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघा ना, एक मोठी झेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा जी रेषा आहे ती खाली येते, याचाच अर्थ डाऊन होतोय. म्हणजे सानवी स्पोर्ट्स ब्लू कलरची रेषाने आपला त्याचा जो रन रेट चार्ट आहे तो दाखवला गेलाय. क्या बात आहे. तारीफ करीन JTCची. प्रोप्रायटर मृणाल या ठिकाणी खूप चांगलं काम करत आहेत आज आतापर्यंत. मृणाल म्हात्रे जर आपण बघितलं बऱ्याच ठिकाणी लांब लांब ठिकाणी जाऊन यूट्यूबच्या माध्यमातून क्षणचित्र टिपण्याचं काम केलं जातं. ह्या यूट्यूब चॅनलने पालघर जिल्ह्यामध्ये कमालीचं प्रदर्शन केलंय. कमी वयामध्ये प्रकाश ज्योतामध्ये आलेत मृणालचे म्हात्रे. चला मॅचकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 42 रनची आवश्यकता. 8 गडी बाद 28 धावा. रिक्वायर्ड रन रेट 42चा. महेंद्र पवार आज शेलार मामाने जो डीजे उपलब्ध करून दिलाय आणि त्याचे डीजे वादक म्हणून महेंद्र पवार त्यांचे पॉवर दाखवत आहेत. 6 बॉल 42 धाबा. दुपारच्या सत्रानंतर कदाचित संतोष मामा शेलार, अमित दादा शेलार व्यासपीठावर तुम्ही बघाल. पुन्हा स्विंग अँड मिस. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय अतुल महाकाळ. अतुल नडगे उद्याच्या दिवसात कदाचित दिसेल. अतुल महाकाळ नावाचा हा खेळाडू आलाय. 5 बॉल 42 रनची आवश्यकता. हा चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, बहारदार षटकार. या 6 धावा. वरची 6 न वा खतरनाक शॉट व्हायची तिकून. असा करून धर्मा गँग जिंकली हे नाथा त्यांना. या 6 धाबणीची धावपळकावर धाबा लागल्या जातात. ते 34 धाबा. आता 36 रनची आवश्यकता 4 बॉलमध्ये.
4 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता. या डुबत्या नौकेला वाचवणं आता कठीण झालंय, कारण तो संपर्क तुटलाय या नौकेचा असं मला वाटतंय. आडव्या बॅटचा वापर, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू खाली राहतोय. बघू शकताय गोलंदाजाकडे जी शक्ती आहे बोटांची जादू फिरवण्याची, ते बोटांची जादू इथे पाहायला मिळते. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये अजूनही 36 धावा. उसळी घेणारा चेंडूला हुक केलंय, चेंडू जातोय डीप मिड विकेट पट्ट्याबाहेर. 6 धावांकरता षटकार. पराभवाचं अंतर थोडस कमी होत आहे. गडशी पहिला बोलला धर्मान मारला वरच शिन बो फार वरच शिन तो लगे बांधायचे तिको. सहा धावांशी धावपळ वाढला. धावा लागल्या जात आहेत 8 गडी 40 धावा. 5 बॉल मध्ये रोशन नावाचा खेळाडू 13 धावा बनवतोय. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि रिक्वायर्ड रन रेट 90चा बनलाय. 2 बॉल मध्ये अजून 30 धावा. स्टँड अँड डिलिव्हर होईल काय? क्षेत्ररक्षक तैनात आहे प्रवीण माळी, कोणती चूक करत नाही आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन ह्या 9व्या विकेटचं पतन. कसा बाद झाला ते बघूया. ओव्हरपिच बॉल होता, फलंदाजाला खेळायचं होतं, फोर्स करायचं होतं ऑन दी अप, आणि क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणानं फोर्स हा जास्त आपल्याला दिसला नाही. त्याने लगेचच चेंडूला अडवलंय. 9 गडी 40 धावा. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा संघाविरुद्ध सानवी 11 या संघाला. 1 बॉल 30 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आत गेलाय सुनील. शेवटचा बॉल आहे सुनील याला. आता शेवटचा बॉल खेळण्याची संधी दिली जाते. लास्ट विकेट टेलेंडर. याआधी आपल्याला सर्व गडी बाद होताना बघितला आपण बाबा स्पोर्ट्स 9191 या संघाला, जो संघ 17 या धावसंख्येवर ऑल आउट झाला आणि त्याच्यामुळे रन रेटवर सुद्धा कदाचित फरक पडू शकतोय. या मॅच नंतर पुन्हा एकदा आपण पॉईंट टेबल बघणार आहोत. प्रत्येक मॅच नंतर आपल्याला पॉईंट टेबल पाहावंच लागेल. धावा धावपळीवर आहेत 4.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 40 धावा. डिफेन्स केलंय, फक्त हा चेंडू मला खेळून काढायचा आहे, माझी विकेट मी सोडणार नाही. कॉंग्रॅच्युलेशन. हँडशेक करा, लाईनअप मध्ये जाऊन हँडशेक करा. सकाळपासून मला ते दिसलं नाही. हा मॅच 29 धावेने जिंकलाय. बघू शकतायत मॅच हाफ समरी सुद्धा बघू शकतायत. रुद्राक्ष स्पोर्ट्स ज्यांचा ग्रीन जर्सी आहे म्हणूनच इकडे त्यांना आपण ज्यांचे जे टायटल्स आहे ते टायटल्सला ग्रीन कलर्स आपल्याला पाहायला मिळतोय. सानवी स्पोर्ट्स भगवा थोडासा रंग असल्या कारणानं तो आपल्याला भगवा रंगामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी अतिशय चांगली झाली नाही. 10 बॉलमध्ये देवीदास याने 30 धावांची बहारदार खेळी केली आणि त्याच्या जोरावरच 69 धावा 7 गडी बाद बनवल्या गेल्यात. आणि खरं तर ह्या मॅचचा हिरो कोण असू शकतोय? एका बाजूला मनोची सुद्धा चर्चा होतोय, दुसऱ्या बाजूला देवीदासची सुद्धा चर्चा